सार्थ श्रीमत एकनाथी भागवत अध्याय 13। जनी की वनी अथवा निरंजनी जप की ध्यानी है ही मनी स्मरे नातो। ते जनात आहे की वनात आहे की निर्जन प्रदेशात आहे, जप करीत आहे की ध्यान करीत आहे। हे सुजनी की दुर्जनी बंदी की विमानी, मंदिरे की मसणी पाहते कोणी स्मरे नातो। ते सज्जनात आहे की दुर्जनात आहे, बंदी वासात आहे की विमानात आहे, देवळात आहे की स्मशानात आहे। हे गज की तुरंगी की अंगना संभोगी, खरी की उरंगी अंगीच्या अंगी स्मरे नातो। हत्तीवर आहे की घोड्यावर आहे, स्त्रीच्या संगतीत आहे की त्याच्या भोवती साप फिरत आहेत की गाढवे फिरत आहेत, याची फिकीर त्याला वाटत नाही। हे काशी कैकटी नरके की वैकुंठी, घरी की कपाटी राहिले नेहटी स्मरे नातो। आपला देह काशीत आहे की कैकाडी लोकांच्या वस्तीत आहे, नरकात आहे की वैकुंठात आहे, घरात आहे की गुहेत आहे, याचे त्याला भान नसते। हे पूजले की गांजिले, धरिले की मारिले, देहाचे एकही केले अथवा काय झाले स्मरे नातो। त्याच्या देहाची पूजा केली किंवा त्याला गांजले, धरले किंवा मारले, त्याच्या देहाचे काहीही केले व झाले तरी त्याला त्याचे स्मरण नसते। मी शेषयनावरी की मातंगाच्या घरी की बैसलो शुळावरी, हेही न स्मरे सहसा तो। त्याला उत्तम शय्येवर ठेवले किंवा मांगाच्या घरी आहे की त्याला सुळावर चढविले, याची त्याला तमा नसते। ऐशी ज्ञाताची निराभिमनता, माझे न सांगवे तत्वता, जे पावले माझी सायुज्यता, त्यांची कथा न बोलवे। ज्ञानी भक्ताचा आपल्या देहासंबंधीचा निर्भिमान अशा प्रकारचा असतो। जेथवे दामून पडे स्वरवर्णे शिवाच्या बुडे, त्या संतांचे पवाडे माझे निही निवाडे न सांगवती। जेथे वेद गप्प बसतात स्वर आणि वंजने यांची मती कुंठित होते, त्या संतांची कीर्ती मला वर्णन करता येत नाही। ऐकोनी सज्ञानाची स्थिती तुम्हासी गमेल ऐसे चित्ती, केवळ जळमुड झाली प्राप्ती एकही स्फूर्ती स्फुरेना। तुला असे वाटेल की ज्ञानी लोक माझी प्राप्ती झाल्यावर बुद्धिहीन व जडमुड होऊन राहतील। जेविका केवळ पाषाण तैसे झाले अंतःकरण, एकही स्फुरेना स्फुरणण्याते पण घडे कैसे। त्यांचे अंतःकरण दगडासारखे जड बनते व त्यांना कशाचीच स्फूर्ती होत नाही, मग त्यांना ज्ञातेपण कसे असू शकेल। ऐशी धरल्या शंका ते विषयी सावधायिका, ज्ञान अज्ञान भूमिका तर्क लोकाने शेत। अशी शंका येईल तर त्याचेही उत्तर सावधान चित्ताने ऐका। ज्ञान व अज्ञान या दोन्ही भूमिका लोकांना अतर्क्यच आहेत। केवळ जे शुद्ध ज्ञान आणि जडमूढ ज्ञान दोहीची दशा समान, तेथीलही खुण मी जाणे। जे केवळ शुद्ध ज्ञान आणि जडमूढ अज्ञान या दोन्ही अवस्था सारख्या दिसल्या तरी त्यातील भेद मी सांगतो। निबिड दाटला अंधकारू, त्या माझी काजळाचा डोंगरू, तेथ आंधळाला विभाग करू, तैसा व्यवहारू अज्ञाना। दाट पसरलेल्या अंधारात एखादा काजळाचा डोंगर आहे व त्याचे भाग करण्यास एखाद्या आंधळ्या माणसाने जावे, त्याप्रमाणे या अज्ञ लोकांचा व्यवहार असतो।
शोधावयाध्यात्म ग्रंथ भले, अंधमुका हाती दिधले ते, एके देखे ना बोले तैसे जडत्वे झाले अज्ञान. अध्यात्म शास्त्राचे मोठाले ग्रंथ आंधळ्या व मुक्या माणसापाशी, बहिऱ्या माणसापाशी शुद्ध करावयास दिले तर दिसत नाही, बोलता येत नाही व ऐकू येत नाही. तशी अज्ञानी लोकांची जड स्थिती असते. ऐशी अज्ञानाची गती, ऐका सज्ञानाची स्थिती. अपरोक्ष साक्षात्कार प्रतीती, देही वर्तती विदेहत्वे. आता ज्ञानी माणसांची स्थिती ऐका. त्यांना साक्षात आत्मानुभव झाल्यामुळे ते देहामध्ये असूनही विदेही असल्याप्रमाणे वागतात. जे विकारत्न आणि गारा दोहींचा सारिखा उभारा, मोल वेचुनी नेती हिरा फुकट गारान घेती. हिरा व गारगोटी या गोष्टी सारख्याच दिसतात, पण हिऱ्याला किंमत येते, गारगोटी कोणी घेत नाही. जैसे कण आणि फलकट, दोहीसी वाढी एक वाट, तैसे ज्ञानाज्ञान निकट दिसे समसकट सारिखे. धान्य आणि तूस बरोबरच वाढत असतात, त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान सादृश्यामुळे समान दिसत असते. जेविका खरे कुडे नाणे पाहता दिसे सारखे, पणे खरे पारखोणी घेती देखणे, मूर्खी नाडणे ते ठाई. खरे व खोटे नाणे दिसते सारखे, पण जाणते लोक त्यातील खरे पारखून घेतात व मूर्ख लोक खोटे नाणे पदरात घेऊन फसतात. ते विज्ञाना अज्ञानाची पेठ भेसळली दिसे एक वाट, तेथ अणुभरी चुकल्या वाट, पाखंड उद्भट अंगी वाजे. त्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही बाजारात विकले जातात. सौदा करण्यात जरा चूक झाली तर पक्का पाखंडीपणा अंगी येतो. हरे नमा हरे नमा हरे नमा. सार्थ श्रीमत एकनाथी भागवत अध्याय 13. या लागी मदभक्तिपाशी आले, जे माझ्या विश्वासात टेकले, त्यासी म्या निज रूप आपुले, खरे दिधले अतिशुद्ध. म्हणून जे माझ्या भक्तीला लागतात व माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात, त्यांना मी आपले अति निर्मल आत्मस्वरूप प्राप्त करून देतो. माझ्या नाम विश्वासासाठी प्रल्हाद द्वंद्वे पाये पिटी, न घेता मुक्ती लागे पाठी, विश्वासे भेटी माझ्या रूपी. प्रल्हादाने माझ्या नामस्मरणावरील दृढ निश्चयाने द्वंद्व तुच्छ ठरवले. त्याची इच्छा नसूनही मुक्ती त्याच्या पाठीस लागली, पण केवळ श्रद्धेने माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली. पावनी माझ्या निज स्वरूपासी, तेची ते झाले मदभावेसी. जेवी लवण मिनल्या जळासी, लवणपणासी मुकले. पाण्यात पडलेल्या मिठाचा आकार राहत नाही, त्याप्रमाणे भक्त मद्रूप होतात. तेथ मी एक लवण हे विराली आठवण, स्वये समुद्र झाले जाण, तेवी सज्ञान मद्रूपे. पाण्यात विरलेल्या मिठाला मी मीठ आहे ही आठवण नाहीशी होऊन ते जलरूप होते. तसा ज्ञानी भक्त माझ्या स्वरूपात मिसळून जातो. ऐसे पावनी माझ्या स्वरूपासी, विसरले देह अभिमानासी. झाले चैतन्य घन सर्वांशी, आनंद समरसे निमग्न. अशा वेळी भक्ताचा देहाभिमान विसरला जातो आणि तो भक्त चैतन्य रूप होऊन सचिदानंदात निमग्न होतो. जे विदोरी सर्प उपजला, नांदोनी स्वये निमाला, तो दोरे नाही देखिला.
तैसा झाला देह बाहु मुक्त. दोरीवर पूर्वी भासलेला सर्प उत्पन्न होतो आणि नाहीसा होतो, पण दोरीला त्याचे भान नसते व दोरी त्या सर्पाला पाहतही नाही. त्याप्रमाणे मुक्तांना देह भान नसते. तेव्हा मी तू हे आठवण आठविते आहे कोण. विसरून गेले अंतःकरण आपण्या आपण विसरला. त्यावेळी मी तू हे स्मरण तरी कोणाला होणार. अंतःकरण विसरले जाते आणि तो आपणच आपल्याला विसरतो. तेथ कैचा स्वर्ग कैचा नरक कैचे चोख कैचे ओख कैचे चतुर्दश लोक ब्रह्म एक एकले. तेथे मग स्वर्ग कोणता व नरक कोणता, बरे वाईट म्हणजे काय, आणि 14 भुवने तरी कोठची. केवळ एकच ब्रह्म राहते. कैचे पवित्र कैचे अपवित्र कैचे तीर्थ कैचे क्षेत्र कैचा वेदू कैचे शास्त्र ब्रह्म स्वतंत्र अद्वय. पवित्र अपवित्र सामान्य भूमी आणि तीर्थ क्षेत्र लौकिक पुस्तक आणि वेदशास्त्रे कोठली. एकटे स्वतंत्र अद्वय ब्रह्मच असते. तेथ कैचा उत्पत्ती विनाशु कैचा वैकुंठ कैलासु कैचा ब्रह्मा विष्णु महेशु एक विनाशूर लासे. तेथे उत्पत्ती विनाश वैकुंठ कैलास सत्यलोक ब्रह्मा विष्णु महेश कोठचे एक अविनाशी ब्रह्म उरते. तेथ कैचा बोधु कैची बुद्धी देवपण बुडाले त्रिशुद्धी. लाजा निमाली मोक्ष सिद्धी कैचा क्षीराब्धी शेष शाई. तेथे बोध व बुद्धी कोठची. देवपणही पूर्ण विलयास जाते. मोक्ष सिद्धी लाजेने नाहीशी होते. मग क्षीर सागर कोणता आणि शेष शाही तरी कोणता. तेथ माझी ही भगवंतता हरपोनी जाय तत्वता. प्रणवाचा बुडाला माथा ऐसी सायुज्यता पावले. तेथे माझा भगवानपणा तत्वतः लोपून जातो. ओंकाराला कोण श्रेष्ठ म्हणणार. अशा सायुज्य मुक्तीला ज्ञानी प्राप्त होतात. या लागी देहाचे केले ठेले अथवा आले का गेले. हे स्फुरेना जे बोलिले ते विशद केले या रीती. यास्तव शरीराने काहीही केले ते राहिले किंवा आले किंवा गेले. यातील कशाचेही भान ज्ञानी माणसाला नसते. असे जे म्हटले ते अशा प्रकारे स्पष्ट करून मी सांगितले. अविद्या कारण देह कार्य ते अविद्या नासोनी जाय. कारण नासल्या कार्य राहे हे न घडे पाहे म्हणाल. देहाचे मूळ कारण अविद्या आहे, तेव्हा त्या अविद्येचा नाश झाल्यावर तिचे कार्य राहील हे संभवत नाही. वृक्ष समळी उपडिला जाय साद्रता तत्काळ न जाय. पत्र पुष्प फळ साद्र राहे शुष्क होय अति काळे. पण वृक्ष समूळ उन्मळून पडला तरी त्याचा ओलेपणा तत्काळ नाहीसा होत नाही. त्याची पाने फुले व फळे काही वेळ टवटवीत राहतात आणि हळूहळू सुकतात. तेवी अविद्या नासोनी जाये. भोगानुरूप दैव जे राहे तेणे ज्ञाता वर्तता हे निज देही पाहे विदेहत्वे. त्याप्रमाणे अविद्या नाहीशी झाल्यावरही भोग देणारे प्रारब्ध कर्म राहते. त्यामुळे ज्ञानी मनुष्य ही देहात राहतो, पण त्याला देहाचा अभिमान राहत नाही. म्हणाल वाढविता ओढे कोडे प्रतिपाळिता सुरवाडे राख राखता. देह पडे प्रत्यक्ष रोकडे दिसत आहे. यावर तुम्ही अशी शंका घ्याल की प्रत्येक जीव देहाची काळजी घेतो, मोठ्या कळकळीने त्याला वाढवतो, त्याचा प्रतिपाळ करतो आणि त्याच्या चिंतेने कधी कधी मरूनही जातो.
त्याचे देह त्यासी दृढ नव्हे, तरी ते तत्काळाची पडावे. वाचले असे कोण भावे, ऐसे काही जीवे कल्पाल. अशा परिस्थितीत ज्ञानी माणसाचा देहभाव नष्ट झाल्यावर त्याचा देह तात्काळ पडला पाहिजे. मग तो कसा जगत राहतो? ज्याचे देह तो न पुसे, त्याते तरी ते देह केवी कर्मी वर्ते. ऐशी आशंका तुम्हा ते ऐका, सावचित्ते सांगेन. म्हणजे ज्याचा देह असतो तोच ज्ञानी, त्याला जर विचारित नाही तर तो देह कर्मात प्रवृत्त कसा होतो याचेही उत्तर ऐका. देहाचे उत्पत्ती स्थिती निधन पुरुषासी वश्य नव्हे, जाण त्यासी अदृष्टची प्रमाण. दैवयोगे चळण देहाचे. देहाचे उत्पत्ती स्थिती आणि लय हे मनुष्याच्या स्वाधीन नसतात, त्याला प्रारब्धच प्रमाण आहे. देहाचा व्यवहार पूर्व कर्मानुसार होत असतो. उठणे का बैसणे ते देहासी दैव गुणे. अदृष्ट गती देणे घेणे खाणे जेवणे अदृष्टे. देहाचे उठणे बसणे दैवाधीन असते. त्याचे खाणे पिणे देणे घेणे हे सर्व अदृष्टाप्रमाणे घडत असते. स्वदेशी का परदेशी अदृष्टने तसे देहासी. स्वर्ग नरक भोगासी अदृष्ट देहासी उपजवी. प्रारब्धच देहाला स्वदेशी राहविते किंवा परदेशी जायला लावते. स्वर्ग आणि नरक भोगण्यासाठी प्रारब्धच देह निर्माण करते. यशलाभ हानी मृत्यू देहासी अदृष्टे असे होतू. ज्ञाता देहासी अलिप्तु जैसा घटांतु चंद्रमा. यशलाभ हानी मृत्यू हे सर्व प्रारब्धानुसारच देहाला प्राप्त होतात. परंतु पाण्यातील चंद्र प्रतिबिंब पाण्याने भिजत नाही, तसा ज्ञानी मनुष्य या सर्वांपासून अलिप्तच असतो. जैशी छाया पुरुषा सरसी, तैसी काया सज्ञानासी. ते राहिली दृष्टा पाशी, निज कर्मासी भोगावया. छाया ज्याप्रमाणे मनुष्याच्या बरोबर असते, त्याप्रमाणे देह ज्ञानी माणसा बरोबर असतो. तो कर्मानुसार आपले कर्मफल भोगण्यासाठी राहिलेला असतो. जन्मोनी छाया सरसी वाढे, माझी ऐशी अहंतान चढे. तैसेच देह ज्ञाताकडे मी म्हणवणी पुढे येऊ न शके. मनुष्याची छाया वेळेप्रमाणे लहान मोठी झाली तरी मनुष्य वैषम्य वाटून घेत नाही. त्याप्रमाणे देहही ज्ञानी माणसा समोर मीपणाने येऊन त्याच्यावर अभिमान लादू शकत नाही. सदा छाया सरसी असे, परी कोठे असे कोठे नसे. हे ज्याची तो न पुसे, देहाचे तैसे वर्तन झाले. छाया नेहमी देहा बरोबर असते. अंधारात ती लुप्त होते, पण मनुष्य ती आहे की नाही किंवा ती कोठे आहे याचा विचारही करत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य आपल्या देहाशी वागतो. छाया विष्टेवरी पडे, का पालखी माझी चढे. पुरुषासी सुख दुःख न जोडे, ज्ञात्यासी तेणे पाडे देह भोग. सावली घाणीत पडली, सरळ पडली, वाकडी पडली किंवा पालखीत पडली तरी त्याचे जसे कोणाला सुख दुःख होत नाही, तसेच ज्ञानी मनुष्याला देह भोगाचे सुख दुःख नसते. यथवरी निज देहासी, कैसे न विसर पडेला त्यासी. ऐक त्याही अभिप्रायासी, दृष्टांतेसी सांगेन. देहाचा विसर ज्ञानी माणसाला किती पडतो यासाठी मी एक दृष्टांत सांगतो. जो मोले मंदिरा पिऊन ठाय, तो तेणे मध्ये नाचे गाय. देहवंत देह विसरून जाय, वस्त्र नाही आहे स्मरेना. एखादा मनुष्य मदिरा विकत घेऊन पितो, तिच्या धुंदीत तो नाचतो गातो, त्याला देहाचे व वस्त्राचे भान राहत नाही.
हात व ब्रह्मरस प्याला परमानंदे तृप्त झाला देहो झाला की मेला आठवू ठेला तिरणेमध्ये. इथे ज्ञानी मनुष्य तर ब्रह्मरस प्राशन करून परमानंदाने तृप्त झालेला असतो. त्याला देहाची दाद कोठली राहणार. एवं देहाचे भरण पोषण जन्म अथवा मरण ते दैवयोगे जाणतेची निरूपण हंस बोले. याप्रमाणे देहाचे भरण पोषण जन्म मरण केवळ दैवयोगाने होत असते. आता हंस रूपाने विष्णू त्याचेच निरूपण कुमारांसाठी करीत आहे. देहोपी दैववशगः खलु कर्म यावस्य स्वारंभकं प्रति समक्षतः एव सासुहा तं सप्रपंचमधिरूढ समाधि योगः स्वानं पुनर्नं भजते प्रतिबुद्धवस्तुः. दैवाधीन असलेला देह ही व्यवहार करीत असताना स्वतः आरंभ केलेले प्रारब्ध कर्म जोवर असते तोवर प्राण व इंद्रिय यांसह तो जिवंत राहतो. ज्याने समाधीपर्यंत योगारूढ होऊन परमार्थ वस्तू साक्षात जाणली आहे तो ज्ञानी स्वप्नाप्रमाणे असलेल्या प्रपंचावर आणि आपल्या देहावर आसक्त होत नाही. जितुके देहाचे वर्तन तितुके अदृष्टास्तव जाण अज्ञानासी देहाभिमान त्याते सज्ञान न धरिती. देह सर्वता प्रारब्धानुसार वागत असतो. अज्ञ लोकांना देहाभिमान असला तरी ज्ञानी लोक तसा अभिमान धरत नाहीत. जैसे अदृष्ट पूर्वस्थित तैसा देह उपजेयेत सावेब प्राणी सहित ऐसे वर्तत जव देवे. पूर्वजन्मींच्या कर्मानुसार देह मिळतो व प्रारब्धाप्रमाणे इंद्रियांसह वागत असतो. म्हणाल दैवयोगे देही असता अवश्य वाढेल देह अहंता. जेवी एकत्र गमने मार्गस्था येरांच्या व्यथा भोगिती. तुम्ही यावर म्हणाल की देहामध्ये राहताना देहाचा अभिमान अवश्य वाढणारच. एकमेकांच्या सोबतीने जाणाऱ्या प्रवाशांना एकमेकांवर आलेले संकट भोगावे लागते. मिथ्या देहासी तटस्थता झाल्या मानावी समाध्यवस्था. ऐशी लक्षणे सत्य मानिता ठकले तत्वता परीक्षक. मिथ्या देहाला तटस्थता आली म्हणजे तीच समाधी आहे. अशा प्रकारची समाधीची लक्षणे खरी मानून परीक्षावंत विद्वानही फसले आहेत. हो का स्वप्नींचे सज्ञानासी ताटस्थता मुद्रा लागल्या त्यासी. जरी मान्य झाल्या स्वप्नींच्यासी तरी जागृतीसी नाही आला. ज्ञानी माणसाला स्वप्नात स्वतः निश्चल राहिल्याचा भास झाला व तो त्याने स्वप्नात खरा मानला तरी जागृती नंतर त्याला त्या स्थितीचा अनुभव येत नाही. हो का स्वप्नीची या लोकांप्रती थोर झाली समाधीची ख्याती. तरी नाही आला तो जागृती जाणावा निश्चिती निद्रुत. किंवा एखाद्याच्या स्वप्नात त्याला समाधी प्राप्त झाली असे स्वप्नातील लोकांना वाटले तरी जागृतीत त्या समाधीचा अंशही अनुभवास येत नाही. तो स्वप्नातील समाधीचा प्रकार म्हणजे निद्राच आहे व तो मनुष्यही झोपलेलाच आहे असे निसंशय जाणावे. तेवी ताटस्थ्या नाव समाधी ते अविद्या स्वप्न मूर्छा सिद्धी. परिस्वस्वरूप प्रबोधी जागा त्रिशुद्धी नाही झाला. तटस्थपणाला समाधी म्हणणे ही अविद्या आहे. त्या अविद्येने स्वप्न व मूर्छा यांची सिद्धी होते पण त्यामुळे निजबोधात तो मनुष्य खऱ्या अर्थाने जागा होत नाही. तो जागा होऊनी स्वप्न पाहे ते मिथ्यात्वे देखत आहे. त्या तू आपुला देहो सत्य काय माताटस्थ राहे ते ठाई.
तो जागा होऊन स्वप्नांचा विचार करतो तेव्हा त्याला स्वप्नातील देह तटस्थ होता हे आठवले, पण ते खोटे होते हेही जाणतो. मग त्यात त्याला आपला स्वप्नातील देह सत्य आहे असे वाटले तरी कसे? तो स्वप्नातील देहाबद्दल तटस्थ राहील. तो जागा होऊनी तत्वता स्वप्न देहासी तटस्थता साक्षेपपूर्वक लावू जाता लाजे परी अधकता दशानमनी. जर तो मनुष्य आपली स्वप्न देहातील तटस्थता मोठ्या आग्रहाने स्वतःचीच तटस्थता मानू लागला तर त्याची त्यालाच मनात लाज वाटते व स्वप्नातील त्या तटस्थतेत काही विशेष गुणवत्ता आहे असे त्याचे त्यालाच वाटत नाही. तो जागा होऊनी स्वप्न सांगे ते मिथ्यापणीची अवघे परिसत्यत्वाचे नि पांगे कदा निजांगे ना तळे. तो जागा झाला आणि आपले स्वप्न इतरांना सांगू लागला तरी तेव्हा त्याला तो मिथ्या आहे असेच वाटत असते. त्यामुळे ते खरे मानून तो स्वतः त्यात अडकत नाही. तैशी साचार वस्तू प्राप्ती तो नातळे देह स्थिती तरी देह वर्ते कोणे रीती तो प्रारब्ध गतीचे निशेष. वस्तुतः निजबोध झाल्यावर तो देह स्थितीला स्पर्शही करीत नाही. त्याचा देह प्रारब्धाच्या उरलेल्या अंशाप्रमाणे वावरत असतो. स्थंडिले अग्नी विझवून जाई तरी भूमी उष्णता राहे कर्पूर सरल्याही पाहे सुवासू आहे ते देशी. कुंडातील अग्नी विझला तरी त्या जागेवर उष्णता राहते. तसेच कापूर जळून गेला तरी थोडासा सुवास असतोच. पाळणा हलविता ओसरे तरी तो हाले पूर्व संस्कारे तेवी अविद्यानाशे प्रारब्ध उरे तेणे देहो वावरे मुक्तांचा. पाळण्याला झोके देण्याचे थांबविले तरी त्याची गती संपेपर्यंत तो हलत राहतो. त्याप्रमाणे अविद्या नष्ट झाल्यावरही जो प्रारब्धाचा अंश उरतो त्यामुळे मुक्त देहात वावरत असतात. पाळणा हलविता ओसरे तरी तो हाले पूर्व संस्कारे तेवी अविद्यानाशे प्रारब्ध उरे तेणे देहो वावरे मुक्तांचा. लक्ष भेदुनिया तिरे बळे चले जे पुढारे तेवी अविद्यानाशे प्रारब्ध उरे तेणे देहो वावरे मुक्तांचा. एखादा बाण आपल्या लक्षाचा वेध करून तिथे अडकून राहतो, पण लक्ष वस्तू लहानशी असली तर तो पुढेही निघून जातो. त्याप्रमाणे अविद्येचा नाश होऊन उरलेल्या प्रारब्धानुसार मुक्त माणसाचा देह व्यवहार करताना दिसतो. शरीराचे नि छाया चळे परी शरीर छाये वेगळे तेवी देह मिथ्या मुक्ता जवळे चळे वळे प्रारब्धे. शरीर हलले की त्याची छाया हलते, पण शरीर म्हणजे छाया नव्हे. मुक्ताचा देहही त्याच्या जवळ असला तरी तो मिथ्या असतो. त्याचे चलन वलन प्रारब्धातील उरलेल्या भागाप्रमाणे घडत असते. हेतु विणानायासे पुरुषा सवे छायासे तेवी सज्ञाना सरिसे देह दिसे मिथ्यात्वे. मनुष्याबरोबर त्याची छाया हेतू शिवाय स्वभावतच असते. तसाच आत्मज्ञानी माणसाबरोबर दिसणारा देह अहेतुकपणे मिथ्याच असतो. जैसे गलित गात्र पत्र वारे निचळे तैसे देह वर्ते प्राचीन मेळे परी देह कर्माचे नि विटाळे ज्ञाता न मेळे निज बोधे. वृक्षाचे गळून पडलेले पान वाऱ्याबरोबर हलत वाहत जाते, तसा देह पूर्व कर्मानुसार वागत असतो. परंतु ज्ञानी मनुष्य आत्मिक स्थितीमुळे देहाच्या कर्मांच्या दोषाला स्पर्श करीत नाही. त्या प्रारब्धाच्या पोटी सांगो सकळ जगेसी गोठी का धरोनी मौनाची मिठी गिरिकपाटी पडो सुखे. तो प्रारब्धाच्या ओघात सर्व जगात प्रवचने देत हिंडत असो
किंवा पर्वताच्या गुहेत सुखाने मौन धरून बसो. जेवी स्वप्न देहाच्या नानावस्था जागृती आली या तत्वता, पुरुषने घे आपुले माथा तेवी समाधी वस्ता देह कर्मी. मनुष्य जागा झाला की स्वप्नातील देहाने भोगलेल्या सर्व अवस्था आपल्यावर लादून घेत नाही. त्याप्रमाणे समाधीस्थ ज्ञानी मनुष्य देहाची कर्मे स्वतःवर घेत नाही. हेची परमार्थता ब्रह्मस्थिती नाना परींच्या उपपत्ती. म्या सांगितल्या तुम्हा प्रति ज्ञान संपत्ती निजगुह्य. कृष्ण म्हणाला, ही श्रेष्ठ ब्रह्मस्वरूप स्थिती मी तुम्हाला विविध प्रकारे सांगितली. हीच माझी गुप्त अशी ज्ञानरूपी संपत्ती असून ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तू कोण हे पुसले होते, सांगावया ते सनकादिकांते. सांगतसे निज रूपाते, विश्वास त्याते दृढ व्हावया. एकनाथ महाराज म्हणतात, सनकादिकांनी हंसरूप विष्णूला तू कोण असा प्रश्न केला होता. त्याचे उत्तर देण्यासाठी व त्यांचा विश्वास दृढ होण्यासाठी भगवान आता आत्मस्वरूप सांगत आहे. मय्येत दुक्तम वो विप्रा गुह्यम यत् सांख्य योग योहो. जानितमागतम यज्ञम युष्म धर्म विवक्षया. हे सनकादिक विप्र हो, सांख्य व योग यांचे जे गुढ रहस्य ते मी तुम्हाला कथन केले. तुम्हाला धर्माचे विवेचन कळण्यासाठी आलेला मी विष्णू यज्ञरूपी आहे असे जाण. अतिगुह्य ज्ञान परात्पर जे उपनिषदांचे भांडार. म्या सांगितले साचार योग सार योगांचे. विष्णू हंस रूपाने सनकादिकांना ज्ञान देत होता. तो म्हणाला, जे उपनिषदांचे भांडार योग्यांच्या योग मार्गाचे रहस्य परात्पर अतिगूढ ज्ञान आहे ते मी तुम्हाला सांगितले. ज्या ज्ञाना लागी साधन कोटी मुमुक्षु करती हटतटी. योगी रुघोनी गिरिकपाटी महामुद्राने हटी साधिती. ज्या ज्ञानासाठी मुमुक्षु हट योगादी उपाय करतात व पर्वतांच्या गुहात बसून खेचरी आदी योगमुद्रा योगी साधतात. वेदशास्त्रांची या युक्ती थोंटावल्या जी अर्थी ते निज ज्ञान म्या तुम्हा प्रती यथा निगुती सांगितले. ज्या ज्ञानापुढे वेदशास्त्रांच्या युक्तीने हात टेकले ते आत्मज्ञान मी तुम्हाला योग्य प्रकारे सांगितले आहे. एवढी या ज्ञानाचा ज्ञान वक्ता मी कोण हे न कळेल सर्वथा. तरी यज्ञाचा यज्ञ भोगता जाणा तत्वता मी विष्णू. तुम्ही ब्रह्मदेवाला ज्या विषयी प्रश्न केला तर त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्यासाठी मी स्वतः येथे प्रकट झालो. माझे येथे येण्याचे कारण हेच आहे. ज्या उपदेशाच्या पोटी वर्णाश्रम परिपाटीन सांडिता होय माझी भेटी. तेही गोष्टी ध्वनी लेसे. ब्राह्मणत्व सोडावे व संन्यास घ्यावा हे दोन्ही धर्म देहाचेच आहेत. पण माझ्या या उपदेशात देह मिथ्या आहे असे सांगितले आहे. उपदेशु करुणी प्रमाण सनकादिकी ब्राह्मण पण अध्यापी सांडिले नाही जाण. माझे गुह्य ज्ञान पावले. तेव्हा सनकादिकांनी ज्या अर्थी माझा उपदेश ऐकला व आपले ब्राह्मणत्व सोडण्याची जरुरी नाही हे ओळखले, त्यावरून असे दिसते की ते माझ्या गूढ ज्ञानाचे ग्रहण करून धन्य झाले आहेत. तेणेची उपदेश निश्चित नारद ब्राह्मणपणे वर्तत. ब्रह्मानंदे डुल्लत गात गानाचत निजबोधे. त्याच उपदेशाने नारद आपले ब्राह्मणत्व राखून आत्मज्ञानाने ब्रह्मानंदात नात गाचत डोलत असतो. ऐसे जे चैतन्य घन आपुले स्वरूप आपण स्वये करिता हे स्तवन निज महिमान झोतावया.
असे जे आपले चैतन्य घन स्वरूप त्याचा महिमा प्रकाशित करण्यासाठी भगवान स्वतः स्वतःचे गुण सांगत आहे असे एकनाथ महाराज म्हणतात. अहम योगस्य सांख्यस्य सत्यस्य तेजसः परायणं द्विजश्रेष्ठाः श्रिय कीर्तेर्धर्मस्य च. हे श्रेष्ठ ब्राह्मण हो, मीच अष्टांग योग, आत्मानात्म विवेक अनुष्ठान केला जाणारा धर्म, सत्य ऋत ज्ञान देणारा धर्म, तेज श्री कीर्ती इंद्रिय दमन या सर्वांचे परमोच्च ध्येय व गंतव्य स्थान आहे. सांख्यचे परम ज्ञान योग अष्टांगाधी साधन सत्याचे सत्यपण सत्य स्वरूप जाण मी. सांख्य म्हणजे आत्मा अनात्म विवेकाचा मार्ग, योग म्हणजे यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी यांच्या अवलंबनाने करावयाचा आत्मप्राप्तीचा अभ्यास, आणि सत्याचेही सारतत्व असे जे सत्य ते मीच आहे. पहापा ज्या सत्याच्या ठाई संत सद्धर्मे राहिले नाही. श्रोणोत जेव्हाच्या तेही मज वेगळे काही उणेणे. ज्या सत्याच्या प्रभावाने संत सद्धर्माने राहिले आहेत ती मधुर वाणी ही मीच आहे. तेजाची जे प्रगल्भता ते माझे नि ते जे सजेतदा. श्रेयची जे ईश्वरीयता जाण तत्वता माझेनी. तेज मजमुळेच आपली तेजस्विता धारण करून राहते. श्री म्हणजे वैभव तेही मजपासून जगात विलसत असते. कीर्ती माझे नि कीर्तने सदा वंदिजे. साधू जने मज वेगळे कीर्तीचे जिणे कोणी पोषणे न घेती. साधू नेहमी कीर्तीचा गौरव करतात, तोही माझ्या गुणकीर्तनानेच. मी नसेन तर कीर्तीला दुसरा कोण आश्रय आहे. माझे नि तेजे निग्रहता निग्रह करी समजता दम्या दमदमिता जाणा तत्वता माझे. निग्रह करणे हा जो गुण आहे तो माझ्यामुळेच आपला प्रभाव पाडतो. ज्या गोष्टीचे दमन सामान्यतः शक्य नाही ते दमन माझ्या सामर्थ्यानेच कोणालाही शक्य होते. तो आचरो सकळ कर्मे अथवा पिसा हो का निभ्रमे. तेणे तेणे अनुक्रमे जाण परिणामे प्रारब्धे. तो सगळी कर्मे करीत असो अथवा भ्रमाने वेड्या सारखा बसून राहो, ते ते सर्व प्रारब्धाचे परिणाम समजावे. तो चढो पालखी गजकंधी का पडो विष्ठामूत्र संधी. ते ते प्रारब्धाची सिद्धी जाण त्रिशुद्धी ज्ञातासी. तो पालखीत बसो हत्तीच्या अंबारीत चढो किंवा त्याचा देह घाणीत लोळत पडो, तो केवळ प्रारब्ध योग होय असे ज्ञानी समजत असतो. जेथ बाध्य बाधकता फिटली सकळ हम विद्या तुटली. सहज समाधी त्या नाव झाली हे संख्या केली सिद्धांती. तेथे बाधक असे काही नसते आणि बाध्य असेही काही नसते. अहंकार आणि त्याला अनुषंगिक अशी सर्व विद्या नष्ट होते. त्याला सहज समाधी म्हणावे असा अंतिम सिद्धांत ठरतो. ऐशी जे सैर समाधी अवस्था तोची भोग भोगोनी अभोक्ता कर्मे करोनी अकर्ता जाण तत्वता तो एक. अशा अवस्थेत जो असतो तो मनुष्य भोग भोगूनही अभोक्ता कर्मे करूनही अकर्ता आहे असे समजावे. तो क्रिया कारण संयोगे डुलत देखिजे विषय भोगे परी समाधी मुद्रान भंगे. भोग संगे अलिप्त तो कारण आणि कृती ह्यांच्या संबंधाने निर्माण होणारे विषय भोग पाहून केवळ कौतुक करतो, परंतु तो भोगापासून अलिप्त असतो पण त्याची समाधी भंग पावत नाही. त्यासी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणे स्वामी, तत्वता त्याहून परता त्या माझी वर्ते.
त्याला त्याची स्त्री नवरा मानते, मुलगा बाप मानतो, शिष्य गुरु मानतो, पण तो त्यांच्यावर आसक्त न होता त्यांच्यात राहतो. हो का काष्ठास्तव उत्पत्ती, काष्ठावरी ज्याची स्थिती, तो आकळिता काष्टी बहुती नावरे निश्चिती अग्नी जैसा. अग्नी काष्ठातून उत्पन्न होतो, काष्ठातच असतो, पण कितीही काष्ठाने जरी त्याला बांधून ठेवू म्हटले तरी तो आवरत नाही. फुंकिता लखलखीला जो फुंकास्तव प्रकटला, तो फुंक न साहता ठेला निर्वातींचा संचला दीप जैसा. अग्नीवर फुंकर घातली म्हणजे तो वाढतो, तो वायूच्या सहाय्याने प्रकट होतो, पण वारा नसलेल्या ठिकाणी दिवा पेटत असला तर त्याला फुंकरही सहन होत नाही. ते विकर्मास्तव उत्पत्ती कर्मेची झाली परब्रह्म प्राप्ती, त्या कर्मा माझी वर्तती निष्कर्म स्थिती महायोगी. एका कर्मातून दुसरी कर्मे निर्माण होतात, कर्माचे भोग निर्माण होतात, ते भोग भोगणे हेही कर्म होते. पण ह्या कर्माच्या जाळ्यात सुद्धा कर्माचा लेप न लागता ज्ञानी मनुष्य राहतो, त्यालाच महायोगी म्हणावे. तो व्यवहारी दिसो जनी की पिसे पणी नाचो वनी, अथवा तटस्थ राहो विजनी दशा अधिकवणी बोलू नये. तो लोकांमध्ये व्यवहार करीत असलेला दिसो, किंवा वनात जाऊन स्वस्थ बसो, किंवा वेड्यासारखा नाचत असो, त्याची अवस्था बिघडलेली आहे किंवा तिच्यात बदल झाला आहे असे मुळीच समजू नये. जे हे सिंहासनी राजत्व जोडे, ते वनात खेळता न मोडे, की धावता व्याहाळी पुढे राजपद चोखळे ढळून नेणे. सिंहासनावर बसून जे राज्यपद मिळालेले असते ते वनात राजा क्रीडा करण्यासाठी गेला किंवा शिकार करीत असला तरी नष्ट होत नाही. रावो राणी वशिंगला, त्या रानासी राजभोग आला, राणी रावो राजत्वा मुकला, मूर्खय्या बोलान बोलती. राजा अरण्यात जाऊन राहिला तर त्या वनातच राज्यभोग उत्पन्न होतात. मूर्ख माणूसही राजा आपल्या राजपदाला मुकला असे म्हणणार नाही. तेवी पावोनी स्वरूप प्राप्ती योगी, प्रारब्धाच्या स्थिती नाना कर्मे करिता दिसती, परिनिजात्म स्थिती भंगेना. योगी सुद्धा आत्मरूप झाल्यावर प्रारब्धानुसार विविध कर्मे करताना दिसले तरी त्यांची आत्मस्थिती भंग पावत नाही. या लागी समाधी आणि उत्थान या दोही अवस्थांचे लक्षण, अपक्कासीची घडे जाण, परिपूर्णासी लक्षण ते कैसे. म्हणून अर्धवट साधकाच्या दृष्टीने समाधी आणि वित्थान ह्या अवस्थांतीत भेद संभवतो, परिपूर्णाला ती भेदाची स्थिती कोठली. स्वरूपा वेगळे काही एक, पूर्णासी उरले नाही देख, समाधी वित्थानाचे मुख त्या सम्मुख येवो लाजे. पूर्ण ज्ञानी एका आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काहीच पाहत नाहीत. वित्थान तर त्यांच्या जाणीवेतच उत्पन्न होत नाही. अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी, परिकृष्ण कृपानिधी तटस्थ त्रिशुद्धी न करीच. एकनाथ महाराज म्हणतात, अर्जुनाला दयाळू कृष्णाने समाधीचा अनुभव दिला आणि घोर युद्धास प्रवृत्त केले, त्याला काष्ठवत तटस्थ केले नाही. या लागी समाधी वित्थान विधी, ताटस्थेर सहित निरवधी, गिळून झाली सैर समाधी, पूर्ण निजपदी विलसला. आत्मस्वरूपात पूर्णपणे निमग्न झाल्यावर मनुष्याला जी सहज समाधी प्राप्त होते, त्यात समाधी वित्थान आणि तटस्थपणा सर्व काही गिळले जाते. एवं प्रारब्ध जवसे तव मुक्ताचे देह वर्ते ऐसे, परी अहम ममतेचे पिसे पुरविल्या ऐसे बांधीना.
याप्रमाणे जोवर प्रारब्ध शिल्लक असते तोवर मुक्त मनुष्याचा देह त्या प्रारब्धानुसार वागत असतो. पण अहंता आणि ममता ह्यांचे वेड त्याला पाहिल्यासारखे बाधत नाही. लवणाच्या मिळणी पाणी होऊनी ठाके खारवणी, ते विज्ञाता ही देहाचे मिळणी देहाभिमानी होईल. किंवा मीठ मिसळलेले पाणी खारट होते, त्याप्रमाणे ज्ञानी जीव ही देहाच्या संगतीने देहाभिमानी होणारच. जे विलोह संगाची प्राप्ती दुर्धर अग्नी घणवरी घेती, ते विदेहाची या संगती ज्ञाते भोगिती सुख दुःखे. किंवा लोखंडाच्या संगतीने अग्नीला घणाचे घाव सोसावे लागतात, त्याप्रमाणे देहाच्या संगतीमुळे ज्ञानी सुख दुःख भोगतात. ऐसा कल्पाल अभिप्रावो तो सज्ञानासीन घडे भाव, तिही निवटुनिया अहम भाव चिदानंदे पहाहो समाधिस्थ. अशी तुमची शंका असेल तर हे लक्षात घ्या की ही उदाहरणे ज्ञानी मनुष्याला लागू नाहीत, कारण अहंकाराचे निर्मूलन करून ते समाधी सुखात मग्न असतात. अधिरूढ समाधी योग हे मुळीचे पद भंग, येणे समाधी अति निर्विंग साधिली चांग निज बोधे. अधिरूढ समाधी योग असा तो असतो, अर्थात त्याने आत्मज्ञानाने पूर्ण समाधी साधलेली असते हे सिद्ध होते. तरे समाधी तै कैशी असे तटस्थ काष्टाचे परी दिसे, का समाधीस्त केवळ पिसे अथवा असे सज्ञान. आता समाधीस्थ मनुष्य काष्ठासारखा तटस्थ बसलेला असतो, तो वेड्यासारखा दिसतो की ज्ञानी असतो. समाधीचे स्वरूप काय ते समाधीची लक्षणे सांगेन ऐक सांगेन संपूर्णे. देही असोनी देह बंधने नाही अडकणे सज्ञान. त्या समाधीचे सविस्तर लक्षण सांगतो. ज्ञानी मनुष्य देहामध्ये असून देहबंधनात अडकून पडत नाही. केवळ ताठस्थानाव समाधी म्हणतात, ज्ञाताची ठकले बुद्धी ते समाधी नव्हे त्रिशुद्धी. मूर्छित ते संधी असे वृत्ती. ताठरलेल्या तटस्थ वृत्तीला समाधी म्हणणे चुकीचे आहे, कारण ती खरोखर समाधी नसून तेथे वृत्ती मूर्छित असते. निर्भिमान निरवधी त्या नाव अखंड समाधी परी काष्ठा ते त्रिशुद्धी नभे समाधी सर्वथा. निरंतर अभिमान रहितपणा म्हणजे अखंड समाधी होय. काष्ठासारखे पडून राहणे ही खरी समाधी नव्हे. ताटस्थाची समाधी साचे, जे मानिती त्यासी स्वरूपाचे ज्ञान नाही निश्चयाचे अनुमानाचे बोलणे. ती समाधी मानणे अज्ञानमूलक व अनुमानाचे बोलणे आहे. प्रचंड आघाताच्या भुली तत्काळ तटस्थता बाणली, तरी काय तेणे झाली सत्याची भली समाधी त्यासी. एखादा भयंकर आघात झाला तर मनुष्य निश्चेष्ट पडतो, त्याला काय समाधी म्हणायची. ओवाळणीची आस्था बहुरूपी सोंग संपादिता, वायू स्तंभ विलावचिता तेने तटस्थता बहुकाळ. बक्षिसाच्या आशेने बहुरूपी सोंगाची बतावणी करतो व श्वास रोखून तटस्थ होतो, म्हणून ती काही त्याची समाधी नसते. परिवासना जव उरले आहे तव समाधी कैसे निहोला हे. सावध होताची म्हणे काय दात्याचे राय उचित ध्यावे. जोपर्यंत वासना शिल्लक आहेत तोपर्यंत समाधी कशी लागणार. बहुरूपी सोंग टाकून सावध झाला की लगेच ती लोकांची स्तुती करून त्यांना उदार करण्याचे अवतार म्हणून त्यांच्याकडे जास्त पैसे मागतो.
सर्व संकल्पांची अवधी त्या नाव निर्विकल्प समाधी. सकळ शास्त्र हेची प्रतिपादी समाधी त्रिशुद्धी त्या नाव. सगळे संकल्प जेथे संपतात त्यालाच निर्विकल्प समाधी म्हणतात. शास्त्रांनी हीच समाधी खरी मानली आहे. सापू आल्या शेळी प्रति तटस्थ होय सकळा वृत्ती. तैशी झाली या ताटस्थ स्थिती नव्हे निश्चित ते समाधी. शेळी समोर साप आला की भीतीने तिच्याही वृत्ती जागच्या जागी तटस्थ होऊन ती थिजून उभी राहते, पण ती तिची समाधी नव्हे. अकस्मात वचिता दिव्य स्वरूप देखता आश्चर्य झाली तटस्थता. तेथ जाणावी तत्वता वृत्ती आहे. अकस्मात एखादे दिव्य रूप पाहिले की वृत्ती आश्चर्याने थक्क होते व शरीर स्थिर होते, पण ती एक वृत्ती आहे, समाधी नव्हे. स्वस्वरूप देखता प्रथम दृष्टीन संवर तू विस्मयो उठी. तोही जिरवुनी या पोटी दशा जे उठी ते समाधी. आत्मस्वरूप प्रथमच दृष्टीस पडताच झालेला विस्मय दाबून टाकून मन स्थिर ठेवणे हीच खरी समाधी जाणावी. निशेष कल्पना जेथ विरे तेथ विस्मयो कोठे स्फुरे. सूक्ष्म कल्पना थावरे तेणे ओसरे विस्मय. जेथे कल्पना पूर्णपणे विरून जाते तेथे विस्मय कुठून स्फुरणार. सूक्ष्म वासना सुद्धा स्थिरावल्या म्हणजे विस्मय आपणच नाहीसा होतो. जेथ साचार ब्रह्मप्राप्ती होये तेथे देहची स्फुरून लाहे. तेव्हा तटस्थ की चालत आहे हे देखणे होय पुढीलांचे. जेव्हा खरोखर माणूस ब्राह्मी स्थितीत जातो तेव्हा देहाचेही भान राहत नाही. त्यावेळी तो चालत आहे की उभा आहे हे दुसरे लोक पाहतात. एवं देहची जेथ मिथ्यापणे त्यासी कवण लक्षी लक्षणे. हो का मृग जळा चोणी नाहणे जेविका निवणे सज्ञानी. याप्रमाणे जेथे देहच मिथ्या ठरतो तेथे त्याची स्थिती अवस्था इत्यादी कोण पाहणार. मृगजळात स्नान करून थंडावा आणण्यासारखेच ते होईल. सूर्य जेवी सूर्याचे निप्रकाशे. सूर्यची की सूर्य दिसे तेवी माझे निज प्रकाशे. मजमीची असे देखत. सूर्य सूर्यामुळेच त्याच्याच प्रकाशाने जसा दिसतो तसाच मी आत्मप्रकाशाने मला पाहण्यास समर्थ झालो. ऐशी याही ठाई जाण कैसे नवे जुने ज्ञान बहुकाळ ठेविले सुवर्ण. त्यासी म्हणे कोण कुज कुजू. अशा स्थितीत ज्ञान जुने किंवा नवे कसे होणार. सोने कधी जुने झाले म्हणून कुजते का. कालचाची आजी उगवला तो सूर्य काय म्हणावा शिळा. की आजीचा अग्नी सोवळा कालच काय ओवळा म्हणूये. कालचाच सूर्य आज उगवला तर त्याला शिळा सूर्य म्हणायचे का. किंवा आजचा अग्नी जर सोवळा तर कालचा अग्नी ओवळा होता काय. देवी सनकादिकांचे जे ज्ञान त्याची मराठी भाषे माझी जाण. येथे ठेवू जाता दूषण दोषी आपण होईजे. त्याचप्रमाणे हंस गीतात सनकादिकांना सांगितलेले ज्ञान मराठी भाषेत आपण सांगितले म्हणून कोणी दोष देऊ लागले तर ते दोषी ठरतील. का सुवर्णाचे केले सुणे पण ते मोले नव्हे चिवणे. तेवी सनकादिकांची ज्ञाने देश भाषा हिने नव्हतीच. किंवा सोन्याचे कुत्रे जरी केले तरी सोन्याची किंमत काही कमी होत नाही. तसेच सनकादिकांचे संस्कृत मधील ज्ञान
देशी भाषेत आणल्यानेही हीन होत नाही. जेविका गुळाचे कारले केले तरी ते कडूपणा नाही आले. तेवी हंसगीत मराठे झाले नाही पालटले छिन्मात्र. गुळाचे कारले बनवले तर ते काही कडू होत नाही. तसेच हंसगीत जरी मराठीत आणले तरी त्यातील काही ज्ञान काही पालटत नाही. जे मोल मुकुटीच्या हेमासी तेची मोल सुवर्ण श्वानासी. जो का ग्राहिक सुवर्णासी दोघे दोघांसी समत्वे. मुकुटातील सोन्याची जी किंमत असते तीच किंमत कुत्र्याच्या रूपातील सोन्यालाही पडते. ज्याला सोने घ्यायचे असेल त्याला दोहोंची किंमत सारखीच. तैसे आत्मानुभवी जे यथ ते मानतील त्या ग्रंथाते. येर तेर हेळसील या ते निज भावार्थे न घेती. त्याचप्रमाणे जे आत्मज्ञानी असतील ते हे मराठीतील ज्ञान मान्य करतील व इतर त्याची उपेक्षा करतील किंवा आदराने ते ग्रहण करणार नाहीत. जे वंदिती का निंदिती ते दोघे आम्हा ब्रह्ममूर्ती. हे निजात्म भावाची प्रतीती केली निश्चिती जनार्दने. पण आम्हास वंदन करणारे व आमची निंदा करणारे दोघेही ब्रह्मस्वरूप आहेत ही आत्मज्ञानाची प्रतीती जनार्दन स्वामींनी माझ्या ठिकाणी दृढ केली आहे. एका जनार्दना शरण निघता विराले कपण. जे विकास समरसोनी लवण स्वये जाण समुद्र झाले. मीठ समुद्रात एक रूप होते तसा एकनाथ गुरुला शरण जाताच त्याचा एकपणाही विरला. तेथे काणी जनार्दन एक झाले हे म्हणे कोण. जे बी डोळ्यांचे देखणे पण डोळाची आपण स्वय जाणे. तेथे दोघे कुरूप झाले असे म्हणणारा मी कोठे राहील. ज्याप्रमाणे डोळ्यांची पाहण्याची शक्ती डोळ्यांनाच कळत असते. डोळ्यांनी अरिसा प्रकाशिजे तेथे डोळ्यांनी डोळा पाहिजे. तेवी हे ज्ञान जाणीजे देखणे देखीजे देखणेनी. डोळ्यांनी आरसा पाहिला की डोळ्यांनाच डोळा दिसू लागतो. तसे ज्ञानानेच ज्ञानाला पहावे. सांडोनिया एकपणे का जनार्दना शरण. हेची हंस गीत निरूपण झाले परिपूर्ण पूर्णत्वे. एकनाथ आपले वेगळे एकत्व सोडून देऊन जनार्दनाला शरण गेल्यामुळे त्यांच्या कृपेने हे हंसगीत निरूपण संपूर्ण झाले. इति श्री भागवते महापुराणे एकादश स्कंधे एकाकार टीकाया श्रीकृष्णोद्धव संवादे हंसगीत निरूपणम नाम त्रयोदशोऽध्यायः. इति श्रीमद्भागवत गीते महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्णोद्धव संवादे त्रयोदशाध्यायः. सार्थ श्री एकनाथी भागवत अर्थात श्रीमद्भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंधावर संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ओविरूप टीका ग्रंथाचा 13वा सार्थ अध्याय येथे समाप्त झाला. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री कृष्णाच्या चरणी समर्पित. तैसेची येथे भागवती जनार्दन कृपा पद्धती सनकादिकांची शेष प्राप्ती एकादशार्थी आम्हा झाली. त्याचप्रमाणे भागवतामध्येही जनार्दन गुरूंच्या कृपेने सनकादिकांच्या ज्ञानातील काही भाग 11व्या स्कंधात आम्हास मिळाला. मागे पुढे अवघे एक हा एकादशाचा विवेक. तेणे सनकादिक उद्धव शेख आम्हाही देख प्राप्त झाले.
सर्वत्र सगळे एकच परब्रह्म भरलेले आहे, हाच मुख्य विचार 11व्या स्कंधात मांडलेला आहे. सनकादिक व उद्धव यांनी सांगितलेल्या त्या ज्ञानातील काही भागही मला मिळाला. करुणे दिता गया वर्जनी तेन रिघवे समर्थ जनी ते पदीमा शिला गुनी निवारण कोणी करेना. गयावर्जनाचे वेळी परवानगी असल्या वाचून मोठ्या समर्थालाही विष्णुपदाजवळ जाता येत नाही, पण एखादी माशी किंवा फुलपाखरू खुशाल त्या पवित्र विष्णुपदावर जाऊन पोचते, त्यांना कोण मनाई करीत नाही. देवी नाना शास्त्रार्थ युक्तींसी शिणता समर्थ साधकांसी प्राप्ती नव्हे ज्ञान शेषासी ते झाली आम्हासी एकादशे. अगदी तसेच शास्त्राचे अनेक युक्तींनी अध्ययन करूनही जे ज्ञान समर्थ अशा साधकांनाही मिळत नाही, ते ज्ञान आम्हाला अनायासे गुरु कृपेने या 11व्या स्कंधात मिळाले. हंस कृष्ण जनार्दन स्वरूप एक नामे भिन्न, तेणे घालून बोधांजन गुजुना ठेवा जाण दाखविला. हंस कृष्ण जनार्दन ही नावे तेवढे भिन्न, पण त्यांचे स्वरूप एकच. त्यानेच बोधरूपी अंजन डोळ्यात घालून होती ती जुनी ठेव मला दाखविली. तेथ मी का ऐकू देखता आणि तो ऐकू माते दाखविता. हे नुरेची बोध्य बोध कथा पाहता पाहविता तोची तो. त्यामुळे असे झाले की एकनाथ एकटाच व दाखविणाराही तोच असे दाखवून दिले, व बोध्य आणि तसेच पाहणारा आणि दाखविणारा मिळून एकच उरला. आरसालिया मुख दिसे तो गिलिया ते न दिसे, पर्येणे जाणे मुखासी नसे ते सहजेची असे संचले. आरसा मुखापुढे आला म्हणजे त्यात मुख दिसते, व तो पुढून बाजूला नेला की मुख दिसेनासे होते. वास्तविक मुख येतही नाही आणि जातही नाही, ते जागच्या जागी असते. आरिशांचे मुख आरिसे नेले, परी पाहतया नाही ऐसे झाले. जे कटकटा माझे मुख गेले, ते असे संचले तो जाणे. आरशातले प्रतिबिंब आरशाने लेले म्हणजे पाहणाऱ्याला ते दिसत नाही इतकेच, पण अरे रे माझे मुख गेले असे कोणी म्हणत नाही, कारण ते जागेवर असते हे त्याला माहीत असते. आरिशांचे मुख आरिसे नेले, तेवी अज्ञान न यावे, का ज्ञान झालिया यावे. तैसे वस्तूंसी न संभविते असे स्वभावे संचले. आत्मस्वरूपही अज्ञानामुळे नाहीसे होत नाही किंवा ज्ञानामुळे उत्पन्न होत नाही, ते स्वभावतः जागच्या जागी असते. तैसे देखते आणि दाखविते दोन्ही जाऊनी या तेथे माझे मी पण जे जुने होते ते दाविले माते जनार्दने. त्याप्रमाणे पाहणारे व दाखवणारे हे दोन्ही जाऊन माझा मूळचा जो मी होतो तोच माझ्या गुरूंनी मला दाखविला. हरे नमः हरे नमः हरे नमः. जय जय